भिवंडी तालुका रोहिणी गांव श्री अम्बा भवानी झोलाई माता मंदिर के प्रांगण में रोहिणी गांव के ग्रामस्थ मंडल शिव प्रतिष्ठान व महिला मंडल द्वारा 1.5 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर हरि पाठ, गाजर भजन, कालिका कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें वहाँ का एक दृश्य। त्याला कृष्ण परमात्म्याने त्याचा हात पकडला, अरे लबाडा तुला ताकद, तुला कसं द्यायचं सगळं गटांगट। महाराजांना विचारलं, महाराज गोपालांचं उच्चिष्ट भगवान परमात्मा खातो, असं त्या गोपालांनी केलं तरी काय? तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात देवाकडे का अन्न मिळत नव्हतं का? देवाकडे अन्न नव्हतं, पोहे खाल्ले, गोपालन करायचे महाराज, रात्रंदिवस देवाचं भजन। देवा सुदाम्याच्या घरी खायला नव्हतं, सुदाम्याच्या घरी भोजन नव्हतं, पण भजन चांगलं होतं। आपल्याकडे भोजन चांगले पण भजन नाही। सातत्याने सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासकवाडे। रात्रंदिवस देवाचं भजन करायचे, कान्होबाचं ध्यान करायचे, म्हणून भगवान परमात्मा त्यांचं उच्चिष्ट खायचं। एवढंच नाही, त्याच्यावर डाव आला तर भगवान 10 बळत्या मागे गाई 2 चरणाचा भाव झाला असं समजून एक वेळा मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन, हाताने टाळी केल्या, त्याचं चिंतन करायचं, चरित्र धारण केलं आणि गायीचं रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा भगवंता आता इथं खूप भार झालाय। असं ते गोपाळाच्या पाठीवर 1000 लोक उभी राहिले, सत्याच्या पाठीवर सल्ला कोणाचा ऐकला जाईल आणि सल्ला एवढ्या ऐकला जाईल। हा विचार करण्यात असत्य आचरण करायला लागली, कीर्तन मोडायला लागली, चांगल्या लोकांना त्रास व्हायला लागला, सगळ्या गोष्टी महाराज वाईट वाईट दिसायला लागल्या। पृथ्वीने सांगितलं, देवा मला खूप त्रास व्हायला लागला देवा। आज माय बापाची सेवा करायला मुलं तयार नाही महाराज, कितीतरी बिकट अवस्था आहे। माय बापाची सेवा सुद्धा मुलं करायला तयार नाही का? आम्हाला शिक्षण आहे, आम्हाला जाऊ द्या बाहेर। राजा तर हाताचा पाळणा करून, हाडाची काढ रक्ताचं पाणी करून ज्या माय बापाने आम्हाला वाढवलं, त्या माय बापाला वाऱ्यावर सोडून मुलं आता एकांतात राहू लागली। हा कलीचा काय आहे? प्रताप आहे। या कलियुगाच्या प्रतापामुळे हा सगळा दुराचार वाढत चालला, खूप वेदना व्हायला लागल्या। पृथ्वी माते ब्रह्मदेवाच्या पुढे प्रकट केल्या, ब्रह्मदेवाने सगळ्या देवदेवतांना घेऊन आणि भगवान विष्णूकडे गेले आणि विष्णूला प्रार्थना केली। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। भगवान विष्णूची या ठिकाणी आराधना केली, स्तुती केली, देवा प्रगट व्हा। भगवान परमात्म्याने डोळे उघडले आणि सांगितलं, कशा करता आला? आणि पृथ्वी मातेचं गारण आहे बघा काय। पृथ्वीला आश्वासन दिलं, जा करताना प्रगट होणार आहे।
देवकी मातेच्या पोटी वसुदेवाच्या पोटी मी जन्माला येणार आहे, चिंता करू नका. वचन प्राप्त झालं. सगळी देवदेवता आपल्या स्थानाला निघून गेली. इकडं कौसाने काय केलं, लोकांच्या मनामध्ये घर करण्याकरता दुराचारी वागत होता, पण काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे म्हणून आपला मित्र असलेला वसुदेव आणि आपल्या चुलत बहिणीचं लग्न तिच्याशी लागून निघालं. दोघांची वरात चाललेली आहे आणि त्या वरातीमध्ये सारथी स्वतः कंस बसलेला आहे, रथ हाकलण्याचा काम करतो. तेवढ्यामध्ये आकाशाची वाणी झाली. सांगितलं, आकाशाच्या वाणीने सांगितलं, हे कंसा, अरे जिची वरात तू या ठिकाणी काढले ना, तिच्या पोटी 8वा पुत्र येणार आहे, तो तुझा वध करणार आहे. विठ्ठल आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. अरे 8वा पोरगा हिच्या पोटी येणार आहे, तो तुझा काळ बनणार आहे, तो तुला मारल्याशिवाय राहणार नाही. लगेच महाराज संतापला, कमरेची तलवार काढली आणि मारण्याकरता धावला. घेऊन खड्ग मारण्या धावला, हात तो धरिला वसुदेव. वसुदेवाने हात पकडला आणि सांगितलं, राजा करतो काय कंसा? अरे ही स्त्री म्हणजे कोण आहे? तुझी बहीणच आहे ना, आणि तू तुझ्या स्वतःच्या बहिणीची हत्या करतो. स्त्री हत्या करणं पातक आहे, किती महापाप आहे. स्त्री हत्या करणं पाप आहे महाराज. स्त्री हत्या करणं नुसतं पाप नाही, महापाप. पण आज या समाजामध्ये किती बिकट अवस्था चालली महाराज. पोटातल्या गर्भामध्ये महाराज पाहतात, मुलगी असेल तर आपलीच माणसं त्या मुलीची हत्या करतायत. त्या मुलीची हत्या केली जाते. मारण्याकरता धावल्यानंतर कंसाला थांबवलं गेलं आणि सांगितलं, हिच्या पोटी 8वा पुत्र येणार आहे आणि तो जर तुझा काळ बनणार असेल तर होणारी सगळी मुलं तुला आणून देतो. कंसाने मान्य केलं, बंदीखान्यामध्ये ठेवलं. पहिला मुलगा जन्माला आला, कंसाकडे सुपूर्द केला. कंसाने विचार केला, 8वा जर मला मारणार आहे तर पहिल्याला कशाला मारू, सोडून दिला. पण देवर्षी नारद तिथं प्रगट झाल्याने सांगितलं, कंसा काय करतो, कशाला सोडतोस? म्हणजे 8वा मारणार आहे, पहिल्याची भीती मला नाही. पण तुझ्या लक्षात आहे का, हा कपटी विष्णू आहे. अरे बलीच्या दरवाजात गेला आणि 3 पावलं भूमी मागितली. बलीला वाटलं एवढूस पोरग किती भूमी घेणार आहे, पण बलीला पातालात घातलं. तुला लक्षात नाही, मार याला. पुण्य सारा वया भेटे देव ऋषी, वदी बालकासी ठेवू नको. पुण्य कमी करण्याकरता देवर्षी तिथं येतात आणि सांगितलं, याला मारून टाक. 6 पोरं देवकी मातेच्या समोर महाराज कंसाने मारली. 7वा योग मायेच्या माध्यमातून रोहिणीच्या गर्भामध्ये उदरामध्ये नेऊन सुरक्षित ठेवला. वसुदेवांची पहिली पत्नी आणि 8वा पुत्र भगवान परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा अवतारला येणार आहे. देवकीच्या चेहऱ्यावरचं तेज काय अलौकिक होतं. एखाद्या माता माऊलीच्या पोटामध्ये गर्भ वाढत असेल तर त्या माऊलीचा चेहरा फुलला जातो. तिच्या चेहऱ्यावरचं तेज काय अलौकिक असतं. विचार करा, एखादा महाराज 100 पोरग जन्माला येणार आहे तर त्या मातेची अशी अवस्था आहे. प्रत्यक्ष जगाचा मालक जिच्या पोटी येणार आहे तिची अवस्था काय? विठ्ठलाची आनंदाची बातमी सगळीकडे पसरली. स्वर्गातली देवांगना सगळी पुष्पवृष्टी घेऊन आहेत, माझा भगवान परमात्मा अवतार येणार आहे. हातामध्ये फुलं आहेत महाराज. हा सुद्धा आनंद आहे. गायींना वासरांना आनंद आहे का? माझं रक्षण करण्याकरता कोणीतरी येणार आहे. आनंद होत आहे भगवान परमात्मा येण्याचं. आणि भगवान परमात्मा देवकीच्या नंद घरा नंद घोडा पालकी, जय कन्हैया लाल की. भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतरले. गोकुल में भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. सोनटक्क्यातून बरीच मंडळी रात्री पाहिलं मी. माता माऊल्या सुद्धा पायी जाताना मी पाहिलं. मी सांगितलं, आई चला तुम्हाला सोडतो म्हणून सोडलं.
आयोजित नियोजित केल्याप्रमाणे या ठिकाणी हबप महेंद्र महाराज यांचं काल कीर्तन झालं। त्यानंतर या ठिकाणी उत्तम प्रकारे असं संगीत भजनही झालं आणि आज काल्याचं कीर्तन हेही हबप महेंद्र महाराजांनी उत्तम प्रकारे संप्रदायाला अनुसरून सासू सुनाच्या कथा न सांगता आमच्या या वारकरी संप्रदायाला अनुसरून खूप चांगल्या प्रकारे असं हा कीर्तन कार्यक्रम हा भंडारा सोहळा आज संपन्न झालेला आहे। या सर्वांना त्यांच्या सहकार्यांना माथा झोलाई आईचा चरण कमल प्रसाद प्राप्त हो ही मी आईच्या चरणी प्रार्थना करतो। हर हर महादेव। खेड्यामध्ये लहानशा खेड्यामध्ये इतका सुंदर मांडव घातलाय आणि एवढी व्यवस्था छान केली हे पाहूनच मला एकदम समाधान झालं। आणि मुख्य म्हणजे मी आज 3-4 वर्ष आश्रमात आहे आणि तिथून त्यामुळे मला कीर्तन हा प्रकार अतिशय दूर गेलेला होता। महाराजांचं कीर्तन इतकं छान झालं की त्यामुळे अजूनही दुसरी एक आठवण लक्षात राहण्यासारखी झाली। आम्ही आश्रमात आलो म्हणजे काय सगळ्यांना काय घरातल्या मुलाची अडचण असते असं नाही। काही जणांची मुलं अमेरिकेत वगैरे जातात, मग घरी एकट्या राहायचं त्या आश्रमात कोणीतरी आपल्या बरोबरची माणसं असतात, एवढ्यासाठी येऊन राहतात। माझ्या बाबतीत असं झालं, माझ्या सणाला देवाचं वगैरे काही आवडत नाही आणि मला अगदी लहानपणापासून 10व्या वर्षी मला गुरुकडनं अनुभव मिळाला, त्यामुळे मी सतत देवदेव करत असते आणि ते करण्यासाठी मला इथे खूप स्वातंत्र्य आहे आश्रमामध्ये। पण घरी सुनेला आवडत नसल्यामुळे तिचा विरोध व्हायचा, एवढ्यासाठी मी आश्रमात आलेली आहे आणि इथे माझं छान पैकी चाललेलं आहे सगळं। आणि हा उत्सव दरवर्षी फेब्रुवारीमध्ये होतो। आता याच्या पुढे आम्ही लक्षात ठेवू आणि दर फेब्रुवारी पहिल्या एका दिवशीला आम्ही इथे येऊन उपस्थित ठेवू, म्हणजे मग आम्हाला हा आनंद उपभोगता येईल आणि काहीतरी आम्ही त्याच्यामध्ये योगदान पण देऊ शकू। आम्ही नुसतं ऐकल्यासारखं जेवायला आलं तसं दरवेळेला जेवायला येणार नाही, आम्ही काहीतरी त्यामध्ये योगदान देऊ। एवढं मी सगळं सांगते, माझे 2 शब्द पुरे करते आणि तो त्यांनी स्वीकार करायचा आहे। वरदेव हरी विठ्ठल। लोलाय बरी चांगलं आम्हाला रामकृष्ण हरी।
तुकाराम हो वरण येते